श्रीकृष्णाय नमः। जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्ममृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि। ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चयाने होणारच, आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा जन्म पुन्हा निश्चित आहे. म्हणून हा अपरिहार्य नियम आहे, याबद्दल शोक करणे योग्य नाही. हा श्लोक जीवनातील अनिवार्य सत्य अधोरेखित करतो. जन्म आला की मृत्यू, आणि मृत्यू झाला की पुनर्जन्म हे प्रकृतीचे कालचक्र आहे. आत्मा ह्याच्या पलीकडे आहे. तो न जन्मतो न मरतो. शोक हा देहाशी तादात्म्य झाल्यामुळे निर्माण होतो. आत्म्याची खरी ओळख लक्षात घेतली की शोक नाहीसा होतो, कारण आपण जाणतो की आपल्या प्रिय व्यक्ती प्रत्यक्षात कधीच नाश पावत नाहीत. म्हणून शोक करू नको रे मानवा, मृत्यू हा अंत नाही. हे अविरत चालणारे चक्र आहे. हे अविरत चालणारे कालचक्र कोणी रोखू शकले नाही, कोणी रोखू शकणार नाही. जन्म आला की मृत्यू निश्चित, मृत्यू आला की जन्म निश्चित. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, दिवस रात्र घडवत असतो. जसा नदीचा प्रवाह अखंड चालतो, तसा जीवाचा प्रवास अखंड असतो. देह नश्वर पण आत्मा सनातन. तो कधीही थांबत नाही, कधीही नाश पावत नाही. कालचक्र बदलतं, रूप बदलतात, पण आत्म्याचं अस्तित्व अपरिवर्तनीय असतं. म्हणून शोकात बुडू नको. ज्याला हे कालचक्र समजले त्याला जीवनाचे खरे रहस्य उलगडले. श्रीकृष्ण शरणं मम.